नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं रुचिताज किचनमध्ये। बटाट्याची 30-30 भाजी खाऊन आपल्याला खूप कंटाळा येतो, पण हॉटेलमध्ये गेल्यावर मात्र आपण कोफ्ता करी नक्की ऑर्डर करतो। त्यासाठीच घरच्या घरी कोफ्ता करी कशी बनवायची याची रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे। चला तर मग घरच्या घरी सोप्या पद्धतीने बटाट्यापासून आलू कोफ्ता करी कशी बनवायची ते बघूयात। इथे मी कढईत 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे आणि तेल गरम झालं की त्यात एक तमालपत्र, जिरे, दालचिनी आणि 2 काळ्या विलायची टाकणार आहे। जिरे छान तडतडले की त्याच्यात मी 3 ते 4 कांदे घातले आहेत उभे चिरलेले, आणि हे उभे चिरलेले कांदे घालून मी छान परतून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता आपला कांदा व्यवस्थित परतलेला आहे, त्याला हलका सोनेरी रंग आलेला आहे। आता त्यात मी टोमॅटो घालणार आहे आणि एकदा हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। आता आपण सुखे मसाले घालून घेऊयात। तर मी इथे अर्धा चमचा हळद घातली आहे, 1.5 चमचा लाल तिखट घातलेला आहे, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे, 1 ते 1.5 चमचा धने पावडर घातलेली आहे, हलकासा जिरे पावडर घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालणार आहे। हे सगळे मसाले व्यवस्थित परतवून घ्यायचे। आता त्यात मी आलं लसूण घालणार आहे। तर मी इथे 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि 1 इंच अद्रक घेतलेला आहे। आलू कोफ्ताला एक क्रीमी टेक्स्चर येण्यासाठी मी इथे काजू घालणार आहे। तर काजू मी कोमट पाण्यात अर्धा तास भिजवले होते आणि नंतर ते आपल्या मिश्रणात घालणार आहे। काजू ज्या पाण्यात भिजवले तेच पाणी मी इथे शिजण्यासाठी टाकणार आहे आणि व्यवस्थित हे एकदा मिक्स करून घ्यायचे आणि झाकण ठेवून त्याला उकळी येऊ द्यायची आहे। 3 ते 4 मिनिटांनंतर मी झाकण काढून घेतलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता आपल्या भाज्या छान शिजल्या आहेत। हे मिश्रण थंड झाल्यानंतर आपण वाटून घेणार आहोत। हे मिश्रण थंड होईपर्यंत कोफ्ते कसे बनवायचे ते आपण पाहूयात। तर मी इथे 4 छोटे उकडलेले बटाटे किसून घेतलेले आहेत, 1 वाटी किसलेलं पनीर घेतलं आहे आणि आता त्यात सुके मसाले घालतीये। तर जास्त काही नाही, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता कॉर्नफ्लॉवर टाकून आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही मैद्याचा वापरही करू शकता। आता मी हे हाताने व्यवस्थित मिक्स करतेय आणि आपल्याला लागेल तसं आपण कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा त्यात ॲड करू शकतो। अशा प्रकारे आपल्याला एक छान गोळा बनवून घ्यायचा आहे। हे पीठ थोडंसं चिकट राहील, त्यामुळे आपण हाताला तेल लावून याचे गोळे बनवून घ्यायचे आणि थोडंसं कॉर्नफ्लॉवरमध्ये त्याला घोळवून घ्यायचं आहे। सगळे गोळे बनवून झाले की आपण तापलेल्या तेलात हे गोळे सोडणार आहोत आणि छान सोनेरी रंग येऊपर्यंत त्याला तळून घेणार आहोत।
सगळ्या बाजूंनी कोफ्ते व्यवस्थित तळले गेले पाहिजे, म्हणून आपण त्याला हलक्या हाताने असे पलटून घेणार आहोत आणि असंच पलटत आपण त्याला व्यवस्थित तळून घेणार आहोत. असा रंग कोफ्त्यांना आला की कोफ्ते आपण काढून घेणार आहोत. आता त्याच कढईत मी थोडंसं तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल हलकंच गरम करायचं आहे आणि त्यात जिरे आणि 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची आहे. तेलात खूप वेळ हे परतू द्यायचं नाहीये, नाहीतर मसाला जळून जाईल. एक 10 ते 15 सेकंद झाल्यानंतर आपण वाटलेलं मिश्रण त्याच्यात घालून घेऊयात. मिश्रण टाकल्यानंतर आपण हे व्यवस्थित परतून घेणार आहोत. आणि त्याला थोडीशी उकळी आली की त्यात मी पाणी घालणार आहे. तुम्हाला आवडेल त्या कन्सिस्टन्सीनुसार पाणी ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि व्यवस्थित हे ढवळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपल्या करीला एकदम क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे. तर तुम्ही काजू घातले तर हे टेक्स्चर तुम्हाला मिळेल आणि भाजी अगदी क्रीमी बनेल. भाजी छान उकळली की गॅस बंद करून घ्यायचा आहे. चला आता आपण सर्व करून घेऊयात. अशा प्रकारे मी कोफ्ते प्लेटमध्ये अरेंज करून घेतलेले आहेत आणि त्यावर आता आपली ग्रेव्ही टाकून घेणार आहे. तर अशा प्रकारे आपली आलू कोफ्ता करी तयार आहे. मी आशा करते की ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल. घरच्या जेवणाची मजा काही वेगळीच असते. त्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास रुचिताज किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.